आई, एक सांगू, खूप छान वाटतं तुमच्याबरोबर असं काम करताना. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. थँक्यू. सासू कोणाची आहे? विभा, विभा. आई, काय करशील आता? फ्रीजच्या मागे लप. आई, अगं ते येतील ना, पटकन लप. अहो पंचायत होईल, जा लवकर. चहा झाला का ग? हो, घेऊनच येत होते आता. झाला का? अगं तेच सांगायला आले होते मी. काय? डॉक्टरनी सांगितलंय चहा घेऊ नकोस, लिंबू पाणी घे. मला लिंबू पाणी हवंय. करते ना आता. तुम्ही बस, आम्ही आणून देते. तू गॅसवर ठेव, मी लिंबू आणते ना. सासूबाई, हा उपमा खाऊन बघता जरा, चव बघा ना. किती वर्ष झाली तू उपमा करतेयस? हे काय नवीन आणखी? अहो काय ना, मला आठवतच नाही की मी त्यात मीठ घातलं का नाही, म्हणून चव घेऊन बघा ना. बघते. बरं झालं, छान झालंय. बसा ना तुम्ही, आणतेच लिंबू पाणी मी. ये घ्या. वाचलो का बाई, नाही तर होती कम बघते आज आपली. पण शमिका, हे असं किती दिवस चालणार अशी लपवाछप्पी? आपल्याला काहीतरी कायमचा मार्ग शोधायलाच हवा ना. तुला तुझ्या हक्कानं मानाने स्वयंपाकघरात येता यायला पाहिजे. काहीतरी नवीन युक्ती शोधली पाहिजे. नक्कीच. काय सांगते आई? मी माझ्या शर्टाने इस्त्री करतोय, कोणाचे कपडे असतील तर सांग जरा द्यायला. हा काय काय ग, काय झालं? काय ग? भयंकर डोकं दुखतंय. इतकं असं मुक्या मारा अशा वाटतात. सकाळी वाटलं होतं एखादी गोळी घेतली की बरं वाटेल म्हणून, पण नाही, काही उपयोग झाला नाही त्याचा. अरे देवा, काय ग? अचानक कसं तुझं डोकं दुखायला लागलं? बरोबर आहे, मलाच कळायला हवं होतं. एवढे मनस्ताप दिलेत तुला, दुसरं काय होणार आहे आणखी? एक माणूस कशा कशाची म्हणून चिंता करणार? आई, मी एक काम करते. मी आज ऑफिसला नाही जात, तुझी काळजी घ्यायला थांबते. नको ग माधुरी, अगं तुझ्या सुट्ट्या आधीच छकुलीसाठी जातात. आता घरात माणसं कमी आहेत का? जा तू ऑफिसला. आई, तू माझ्या रजेची काळजी करू नकोस. अगं माझ्या सिक लीव्ह अशाच पडून आहेत. नको माधुरी, अगं सिक लीव्ह तुला लागतीलच ना, आज ना उद्या. खरंच जा ऑफिसला. विभा, तू ना दुखणं अंगावर काढू नकोस. अभि, तू डॉक्टरला फोन कर, नाहीतर तू चल माझ्या बरोबर. अहो पण मग येताना ती एकटी कशी परत येईल? त्यापेक्षा मी एक काम करतो, मी नेऊन आणतो ना तिला. अरे अभि, नकोय मला डॉक्टर वगैरे काही, खरंच नकोय. थोडा आराम केला ना, पडले की बरं वाटेल. ते जागरण होतं ना रे सारखं छकुलीसाठी, म्हणून पित्त झालं असेल आणि दुखत असेल डोकं.
खरंच. अरे का उभे आहात असे सगळे? जा ना आपापल्या कामाला. अगं आता मी इथे अशी पडले तर काय घर बंद पडणार आहे का सगळं? तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जा. अभि तू पण जा. जा ऑफिसला. सासूबाई तुमची पूजेची तयारी करून ठेवली मी. करा पूजा तुम्ही. अगं पण मी थोडा वेळ पडले ना की बरं वाटेल मला. ऐक आई नक्की ना? हो जा. अरे देवा. जा ग जा जा जा. आई काय? आई हे तुला पण खरं वाटलं की काय? भेडाबाई आई अहो पण तुमचं डोकं ऍक्टिंग करत होते. ऍक्टिंग. काय? अहो म्हणजे तुला स्वयंपाकघरात प्रवेश मिळावा म्हणून ऍक्टिंग करत होते. आई अगं आता मी अशी पडले म्हणजे सगळं काम सासूबाईंवरच पडेल ना. मग तुझी मदत घ्यायलाच लागेल त्यांना. कशी आयडिया? छान. आई तुम्ही चंदूला पाहिलं का? चंदूला का ग? नाही काय आहे त्यांच्या कॉलेज फेस्टिवलसाठी ते नाटक करणार आहेत म्हणे. ऑडिशन्स घेतोय ना चंदू. मग म्हटलं सांगूया त्याला. घरात एवढी छान अभिनेत्री असताना बाहेर अभिनेत्री शोधण्याची काय गरज? म्हणजे मी आता कॉलेजमध्ये जायचं, तुला इथे प्रवेश मिळावा स्वयंपाकघरात म्हणून. आई चला प्रत्येकीला स्क्रिप्ट मिळालंय. हे पहा आम्ही आज ज्युलिएटसाठी ऑडिशन घेतोय. तुमच्या जणी प्रत्येकीने एक एक करून तिथे या, तुमचं नाव सांगा आणि कॉन्फिडेंटली ऑडिशन द्या. एक मिनिट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढं स्क्रिप्ट मध्ये लिहिले तेवढीच वाक्य बोला. ओके? कॉन्फिडंट आहात? मस्त करा बायांनो, प्लीज आम्हाला चांगल्या ज्युलिएटची गरज आहे. ओके चला, ऑल द बेस्ट. ओके डन. हे पहा मुलींनो, तुम्ही कॉन्फिडंट आहात? तयारी झाली आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, स्क्रिप्ट मध्ये दिले तेवढेच लाईन्स बोलायचे. ओके? आणि तुम्ही पण सिरियस. मजा एकदम serious. ओके चला स्टार्ट. हा रेडी आहेस तू? नाव काय तुझं? स्नेहा. व्हेरी गुड. कॉन्फिडंट टेस्ट. ऑल द बेस्ट. स्टार्ट. हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा. सो मी आता स्टार्ट करते. हा इंजिन अडकलंय. अरे हिला स्टार्टर दे आणून. ए गप ना यार. एक मिनिट. हे पहा मी स्टार्टर. मी स्नेहा का? हो. हा मी स्नेहा. प्लीज कम टू द पॉइंट. स्टार्ट. रोमिओ रोमिओ ओ रोमिओ रोमिओ, नावात काय ठेवलंय? तू सुरेश असो, रमेश असो की परेश असो, मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करणार रोमिओ. तुझं नाव काहीही असलं तरी शेवटी ते माझ्या बरोबरच जुळणार आहे ना. म्हणून तर नावात काय ठेवलंय रे रोमिओ? गुलाबाला गुलाब म्हणा की कॅक्टस, त्याचा सुगंध थोडीच बदलणार. हे कट. हे काय चाललंय? वाक्य स्क्रिप्ट मध्ये लिहिलेल्याप्रमाणेच बोला. सांगितलं होतं ना मी तुला. अगं तू एवढ्यातल्या एवढ्या 3दा बारसं केलं रोमिओचं. त्या शेक्सपियरने ऐकलं तर काय वाटेल त्याच्या आत्म्याला. चला ठीक आहे. ओके थँक्यू. नेक्स्ट. हा प्लीज सिरियस. हा ओके. आणि जरा एनर्जी मस्त. आपल्याला पण पाहिजे म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स येईल. हा चाल. तुमचं नाव काय? माझं नाव हेमा. ओके. हेमा. युकी, ये कौन बोला? एक मिस हेमा, एक इकडे मी बोलतोय. हा प्लीज कम टू द पॉइंट. ओके स्टार्ट. रोमिओ, नावात काय ठेवलंय? आता माझं नाव हेमा, तरी पण लोक मला कधी बसंती म्हणतात तर कधी ड्रीम गर्ल. आता बघा ना,
धन्नोला धन्नो नाही म्हटलं किंवा गुलाबाला गुलाब नाही म्हटलं तर कुठे बिघडलं? आता नावात काय ठेवलंय रोमिओ? युकी, हे कोण बोला? एक कट. नेक्स्ट. हॅलो, मी रुपाली. एक मिनिट. मी रुपाली. तयारी झाली आहे का तुमची? तुम्ही तरी बरं करणार आहात का? हो. प्लीज स्टार्ट. ऑल द बेस्ट. रोमिओ, अरे नावात काय ठेवलंय रे? गुलाबाला गुलाब नाही म्हटलं, नाही रोमिओला गुलाब नाही म्हटलं, नाही गुलाबाला गुलाब नाही म्हटलं तर त्याचा थोडीच बदलणार आहे. हे त्याचा काय गैरसमज होतात. हे गप्प ना. हा पुढे. त्याचा, हा आठवलं, त्याचा रंग थोडीच बदलणार आहे. अगं बाई, रंग नाही ग, सुगंध. रंग आणि सुगंधात काही फरक नाही दिसत का तुला? अरे देवा, हे एवढ्या अख्ख्या कॉलेजमध्ये एकही बाई पोरगी नाही पाठवली का? काय दुर्दैव आहे साला. आपलं दुर्दैव आहे नाही काय? नाही. हा बरोबर आहे. जा नेक्स्ट. काय दुर्दैव यार. कोण म्हटलं? मी आहे ना राखी. मी नाही बांधत कोणाला राखी. सगळ्यांना वाटतं मी व्हावी त्यांची सखी. व्हेरी गुड. काय सुरुवात आहे. आला साथ तर द्या ऑडिशन. रोमिओ, नीट ऐक. नावात काय ठेवलंय? असं कोण म्हटलं तर ऐकू नकोस. मी जग पाहिलंय मी जग. तुझ्या नावाकडे कोणी हात उगारेल तर हात मोडून ठेवीन मी त्याचा. तुझं नाव एकदम माझ्यासारखं पवित्र आहे, एकदम पवित्र. हो, मी पवित्र आहे, एक भारतीय नारी. अरे कट. बस कर यार. हे नाही जमत यार आता. हे चल आवर हे लगले. पुढे बघू काय होते. फालतू यार. आजी आल्यात वाटतं. डोळा लागलाय का ग? नाही. काय? नाही, वरण भाताचा कुकर लावायचा होता ना म्हणून विचारलं मी. हो लावते. हा नको, तू उठू नकोस. झोप मुकाट्याने. नाही पण खूप जड आहे ना आपला कुकर. तुम्हाला नाही होणार. थांबा शमिका. हा अगं काहीतरी जबाबदारी घे ना. जा कुकर लाव जा. होय. थांब. मी उपाशी राहावं अशी इच्छा आहे का तुझी? मी सांगितलं ना तुला, हिच्या हातचं मी काहीही जेवणार नाही. समजलं? मी लावेन कुकर. एवढं काही वय झालेलं नाहीये माझं. हिच्या हातचं मी अन्न खाणार नाही.
लावते मी कुकर. हे शमिका, अगं एवढ्यात हरलीस? आपलं नाटक सुरू होऊन अजून 4 तास सुद्धा झाले नाही. काळजी करू नकोस, तुला स्वयंपाकघरात प्रवेश मिळणारच. मी आहे ना, करूया काही. तू कशाला आलीस इथे? बाहेर काय सांगितलं ते ऐकलं नाहीस? तू स्वयंपाक खोलीत यायचं नाहीस, कळलं? आजी मी आईंसाठी काढा करायला आले होते. करू? चालेल? कर. अगं अगं, काय करतेस हे? आजी कधी काढा केला नसशील ना? अगं, इतकं पाणी टाकतात का? आता ते कुटणार कसं तू? आणि असा काढा केलास तर गुण येईल का ग? बाई बाई, काय पोरगी आहे ही. दे इकडे. अरे देवा, किती पाणी घालून ठेवलं. आता काय करणार आहे? कसं करणार मी? कठीण आहे ग बाई, खरंच. काहीच येत नाही या मुलीला. आजी काहीतरी करपलाय वाटतं. तुम्ही भाजी ठेवली का गॅसवर? अरे बापरे, भाजी राहू दे, मी बघेन. तू हात लावायची गरज नाही. आजी बघते मी. बापरे, करपली. राहू दे, पालेभाजी आहे, बरी लागेल थोडी. काय बोलणार हिला? पाणी घालून ठेवलं नाही आतमध्ये एवढं. विचारायचं तरी ऍटलीस्ट.
गडबडीत भाजी करपली माझी थोडी. जाऊ दे, पण ही पालेभाजी आहे, बरी लागेल. झालाय तो काढा, घेऊन जा आता.